राहत होते ना, हा. घर माझं जाळून दिलं. कुणी? ते मडकेवाने. होय. माझं नरचा घरात होता, मोडत होता ना तो बाबा. हो का? त्यावर मी शिया दिल्या. हा. त्याच्यावर माझं घर जाळून दिलं. एकटीच मी ना तिथं म्हातारावाला संधी वारली. आणि मग काय करू? जगात अशी माणसं असतात ज्यांचं आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष असतो. ही गोष्ट अशाच एका आजीची आहे. काळाने तिच्याकडून सगळे हिरावून घेतलं. घरातले सगळेच तिला सोडून देवाघरी गेले आणि ती एकटी पडली. जगण्यासाठी तिच्याकडे कुठलाही आधार नव्हता. कुठे चालल्या? भंगारच्या दुकानात. हा? भंगारच्या दुकानात. भंगारच्या दुकानात. काय करू मला काय नाही हिंडावा तर काय वेळ खावा. घरी कोण नाही तुम्हाला सांभाळणारे? सगळी वागली. सगळी वारली. म्हातारा वारला, सुन वारली, नातू वारला, सगळी वारली. लेक होती ती वारली. मी एकटीच तुम्ही आता एकटाच आहे का? धंदा करते का. पण मला गाडीने उडाला ना, का कमरेला लागले. मग गुडघा भावला. गाडीनं उडवलं का तुम्हाला? वरच्या पुलावर इथं उडाला. कमरेला लागलं. मग आता चालता येत नाही का तुम्हाला व्यवस्थित? नाही, हे पाय आहे चांगला. हा. हे पाय नाही चालता येत नाही, हे कंबर गेले. मग आता हे करा तुम्ही. मग आता कोण गॅस मला खायला कोण नाही. सासू आहे शिवलीला. मग तुम्ही का नाही जात त्याच्याकडे राहायला? पैसे सरपण उपूर खाते. मला डोंगर खाता येते सरपण आणायला. सरपण विकून खातात ते? सरपण इतक्यात. हा 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 हा. त्या सरपणाला डोंगर चढायचं आणि सरपण आणायचं आणि त्या गावात घेऊन जायचं. हा 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 हा. हो का? हा, इथं बाकी सावलीत चला की. सावली इथं कुणी तर आहे. काय गोळा केलंय बघू, दाखवा. हे ओझं तरी चालवतं का तुम्हाला? ते गुडघ्यात त्याने चालता येत ना ना. एवढं ते ओझं पण खूप झाले. 3 किलो भरल. भरल का? 3 किलो भरल तर बरं होईल. किती पैसे येतील? 3 किलो भरणार आणि 2 किलो भरला तर 40. 2 किलो भरलं तर 40. 10 20 रुपये किलो. 20 रुपये. घर कुठे आहे तुमचं? माझं घर नाही. मग कुठे राहता तुम्ही? माझं घर जाळून दिलं लोकांनी. जाळून टाकलं? मी राहते कारवेला खामचे काम. तुम्ही काही खाल्लं का नाही? नाही अजून काय आहे चला आपण खाऊ हॉटेलात. हॉटेलात मी नाही खात. हा? हॉटेलात खाऊ की? चला की. नको ना, आम्ही नाही खात. नाही खात? मग काय खायचंय का तुम्हाला? खाईन तर खाईन गेले, मला दुसरं लागते खायला. मला असं नाही. ना कोणी विचारणारं ना कोणी हात देणारं, पण तरीही तिने हार मानली नाही. तिने भंगार गोळा करून आपलं पोट भरण्याचा मार्ग निवडला. दररोज ती उन्हाळ्यात पावसात रस्त्यावर फिरत राहायची, फक्त 2 वेळच्या जेवणासाठी. एक दिवस तिच्यावर आणखी एक संकट कोसळलं. तिचा भयंकर अपघात झाला. त्या अपघातात तिची कंबर मोडली आणि एक पायही अधू झाला. ते अशी तोड करते आणि भात गिळून खाते. भात गिळून खाता? भात गिळून खाते. जातच नाही तर कसं काय चाललं. काय करावा. पोरबाजी होती, तुझ्यासारखीच होती. शाळा शिकत होती चांगली पोर. ती पोरांनी घेतली फसून काटापूरला. सवन्या पोटाचं काटापूर. तुमची मुलगी? पोर माझी. हा. आणि तिथं मारून टाक. तिथं मारून? इथं राहत होते ना, हा. घर माझं जाळून दिलं. कुणी? ते मडकेवाने. होय. माझं नरचा घरात होता, मोडत होता ना तो बाबा. हो का? त्यावर मी शिया दिल्या. हा. त्यावर माझं घर जाळून दिलं. एकटीच मी ना तिथं म्हातारावाला संधी वारली. आणि मग काय करू? हा. तो दुसऱ्या दिवसाला ना घर माझं पेटून दिलं. पेटवून दिलं. तुम्हाला आता खायला प्यायला काय नको? नको ना? आता काय आहे काय करू मग? पैसे देऊ का तुम्हाला? ते ना, हे भंगार होती 200 रुपये. किती आहे? हा, घ्या, तुम्हालाच आहे ते. आशीर्वाद द्या मला काहीतरी चांगला. तुझ्या पाय पडेल. तुम्ही माझ्या पायाला पडायचं. हो. आल्या आल्या. ते तिथंच असू द्या. नाही ते घेऊन या.
या अलीकडे पडायचं तुम्ही माझ्या नाही पडायचं, मी तुमच्या पाया पडणार आहे. नाही नको. मी तुमच्या तू पाया जशी काय पडते. बाई नाही, जशी काय लेक माझी बाळी म्हणून काटापूरला मारून टाकली एकच मुलगी. हा असू दे, जाऊ दे, आता विसरून जावा. आपल्या नशिबाच्या पुढे जाता येत नाही आपल्याला. माझ्या नातू नाही शिणीला. तुम्ही रोज इथं असता का मग? हा रोज फिरता इथं? रोज सहावारी नऊवारी नेसते, अशी नेसते. तुम्ही कधी कुठं भेटणार मला? आणि हे कुठं भेटणार तुम्ही मला? मी गर्दीच फिरते इथं. इथंच असता? हा, इथं भंगार घेऊन या ते तिथं जायचं. बर ठीक आहे, जावा, ऊन लागतंय आता. तुझ्या पाया पडले. माझ्या काय पाया पडतं? मीच तुमच्या पाया पडते. आता उन्हात कशाला बसताय? उन्हात कशाला बसताय? लिंबापाशी आंबाबाईच्या देवळापाशी जाते ना आता. हा तिकडे जावा. साधारण माणूस इथेच हार मानला असता, पण ही आजी वेगळी होती. जखमा असूनही वेदना सहन करत ती पुन्हा उभी राहिली आणि पुन्हा भंगार गोळा करायला लागली. कारण तिच्यासाठी जगणं थांबवणं हा पर्यायच नव्हता. जगणं म्हणजे लढणं आणि ती लढत राहिली. ही कहाणी फक्त एका आजीची नव्हती, तर प्रत्येक त्या माणसाची आहे जो परिस्थिती समोर कधीच हार मानत नाही.